नमस्कार, आपण पाहता विदर्भ प्रकाश न्यूज. दिनांक 9/12/2025 रोजी चांदूर बाजार येथे पोलीस स्टेशन चांदूर बाजार यांच्या अंतर्गत लैंगिक अत्याचारविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी तहसीलदार सूर्यवंशी मॅडम तसेच सुरेखाताई ठाकरे, पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे हजर होते. तसेच तालुक्यातील महिला पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगाच्या निर्मितीपासून जगाच्या अंतापर्यंत चांगल्या परिस्थितीत राहणारच आहे. तुम्हाला सजग नाही त्या जगात सगळ्या माझ्या ताई भगिनी आलेल्या आहेत, माता आलेल्या आहेत, त्यांना माझं एकच सांगणं आहे, आपल्या मुलीला सांगा, शेजारच्या मुलीला सांगा, ज्या मुलीला आपल्याला सांगता येईल त्यांना सांगा, त्यांना या गोष्टी समजून सांगा. समजून सांगितल्यावर दिशा बदलेल, समजून सांगितल्यावर पुन्हा पुन्हा होणार नाही. वारंवार मामाला सुद्धा हात लावून दिलं नाही. माझ्या मुलींनी मामाला काय म्हणते, तू माझा पप्पा नाही, तू माझा पप्पा नाही. पप्पा हात लावू शकते मला, पप्पा माझे गाड्याला हात लावू शकतो, पप्पा असं मला हात लावू शकतो. त्या गोष्टी शिकवल्याच्या नंतर तिला समजणार आहे. ठीक आहे, दुसऱ्याला काही वाईट वाटत दे, वाईट. अरे अशा घटना घडण्यापेक्षा वाईट वाटते तर कधीही चांगलं, कधीही लक्षात घ्या. कायदे एवढे कडक आहेत, पण कायद्याचा वापर तुमच्यावर अवलंबून आहे. मी त्या मुस्लिम कुटुंबाचं जाहीररित्या आभार व्यक्त करतो, त्याच्या दारात करतो. बऱ्याचशा घटना येत नाही. माध्यमातून आम्ही काय करणार आहे हे बोलतो आणि समजतो. आम्ही काय करणार आहे तर बस स्टँडवर बॅनर वगैरे तयार मुली जवळ जाऊन आम्ही सांगणार त्यातून आपल्याला आपण करावं लागतं. आम्हाला ते 100-200 किलोमीटर जायचं आहे, मग तिथून जाऊन त्यांना सांगायचं तेच बॅनर आम्ही शाळेत जाणार आहे. त्या जोपर्यंत या मुलीला कळत नाही की पोलीस आपल्या पाठीमागं आहे, तिचा भाऊ त्यांच्या पाठीमागं आहे, तोपर्यंत या मोहीम चालू राहणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, कायद्याच्या अनुषंगानं 1 नंबर ठेवा. पहिला 100 नंबर होता, तो गेलेला आहे, तो कालबाधित झालेला नंबर. 100 जरी केला तर तो 112 डायव्हर्ट होतो. सगळ्यांना विनंती आहे की अशी महिलाच्या अनुषंगानं असतात तुम्ही काय करा, 112 कॉल करा. दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो, मुद्दे लक्षात घ्या. नाजूक मुद्दे आहेत, नाजूक मुद्दे आहेत. गोपनीयता सुद्धा आपण करू शकतो. कुण्या मुलीची चर्चा व्हावी, कोणत्या शाळेत चर्चा होऊन त्या शाळेची चर्चा व्हावी, असा पोलिसाचा उद्देश नाही. पण त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला काहीतरी धडा मिळाला पाहिजे, आमचा उद्देश नाही. सगळ्यात गंभीर गोष्ट सांगतो, सगळे शाळा कॉलेजचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि बऱ्याचशा इथं महिला सुद्धा आहेत. तुम्ही आजचं प्रकरण नका, त्याच्यामुळं नंतर त्याचे परिणाम जास्त होते. उदाहरण तुम्हाला तुमच्यापेक्षा एकदम पटीनं प्रॉब्लेम आहे महिला विषय खास पटीनं गुन्हागार काय झालं. एका संस्थेमध्ये एका मुलीची छेडछाड, संस्थेमध्ये छेडछाड काढण्याच्या नंतर मग त्या याच्यावर काय म्हणतात काढायचं पण मुली